पुरोगामी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सांगलीत अजूनही जात पंचायतीचा विळखा गावागावात कायम आहे। मिरज तालुक्यातल्या नरवाड इथं जात पंचायतीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नंदीवाली समाजाच्या एका कुटुंबावर जात पंचायतकडून बहिष्कृत करत समाजातून वाळीत टाकण्यात आलाय। लग्नाबाबत तक्रार असलेल्या महिलेला मदत केल्यामुळे या कुटुंबाला गावानं वाळीत टाकले। नरवाड गावातल्याच एका महिलेचा सासरची मंडळी आणि पतीकडून छळ करण्यात येत होता। पीडित महिलेला न्याय मिळावा अशी भूमिका उत्तम पाटील आणि कुटुंबियांनी घेतली होती। याबाबत जात पंचायतीकडे तशी मागणी देखील करण्यात आली, मात्र जात पंचायतीकडून महिलेला मदत न करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मात्र आपण मदत करतच राहिलो, याच रागापोटी जात पंचायतकडून बहिष्कृत करण्यात आल्याचा आरोप उत्तम पाटील कुटुंबियांकडून करण्यात आलाय। गेल्या 15 दिवसांपासून उत्तम पाटील व त्यांच्या कुटुंबियांवर नंदीवाली समाजाकडून बहिष्कार घालण्यात आलाय। गावातल्या समाजाच्या मंदिरामध्ये देखील पाटील कुटुंबियांवर प्रवेश बंदी आहे। इतकंच नव्हे तर समाजातील कोणतीही व्यक्ती उत्तम पाटील कुटुंबियांसमोर बोलत नाहीये। याशिवाय कोणत्याच धार्मिक विधी आणि इतर समारंभांपासून त्यांना लांब ठेवण्यात येत आहे। त्यामुळे पाटील कुटुंब मानसिक तणावाखाली आहे। या घटनेनंतर मानसिक दडपणाखाली असलेल्या पाटील कुटुंबियांनी मिरज पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली आहे। या घटनेबाबत पाटील कुटुंबियांकडून नरवाड ग्रामपंचायतीकडे देखील तक्रार करण्यात आली होती। त्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जात पंचायत व पाटील कुटुंब यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याची भूमिका घेण्यात आली, मात्र कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही। आता याबाबत विरोध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली आहे। त्यामुळे सामूहिक विचाराने या गोष्टी मिटवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं नरवाड ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आलंय। पुरोगामी असणाऱ्या सांगली जिल्ह्यात अजूनही जात पंचायतीसारख्या गोष्टी अस्तित्वात असून त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या बहिष्काराची प्रथा अद्याप सुरूच आहे। त्यामुळे जात पंचायतीचा विळखा कधी संपणार असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित झालाय। त्याने वाढे ठेवण्याची मागणी केली। मग आम्ही वाढे ठेवताना विचारले, मग त्यांना म्हटलं मी समाज सोडून जात नाही। तरी म्हटलं समाजात तर यायचं असलं दंड भरा, 5 लाख रुपये दंड भरा आणि समाजात या। आम्ही ग्रामीण पोलीस मिरज येथे दाखल केलेले आहे। आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही पोलीस ते तक्रार दिलेले आहे। आम्हाला न्याय मिळवून द्या।